4 षटकांचा सामना असेल. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सामना चालू एका बाजूला संघ आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे थोडं स्पीडअप घ्या. टाइम आउट लागलेला आहे. स्टॉपवॉच देखील ते चालू केलं जाईल. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये रंगलेला हा अभूतपूर्व खेळ. नक्कीच याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 3. नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. नक्कीच एक गोल मैदान. चला येलूर संघाला विनंती असेल आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आकाश चौगले यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मुंबई पोलीस नक्कीच अखंड हिंदुस्थानची अखंड महाराष्ट्राची इथे मात्र सेवा करतात. मुंबई पोलीस माध्यमातून त्यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो आयोजन कमिटी. पहिला चेंडू भन्नाट वेग राकेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो सामना चालू आहे. एका बाजूला आहेत ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहता जय भीम क्रिकेट क्लब अर्थात जेबीसीसी भातताळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकले ते अर्थात जय भीम क्रिकेट क्लब भातताळी या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचा बॉल राकेश कांबळे यांचा भन्नाट वेग धारण करणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येथे पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र सन्माननीय आदरणीय आकाश चौगले साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच सर आपण एका बाजूला आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी कांबळे साहेबांचा संघ पाहतोय जेबीसीसी भातसळी आणि त्यांच्या विपक्ष आपण संघ पाहताय अर्थात शाहूवाडी तालुक्याचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही पुढचा बॉल थोडे बॅकफुटला गेले त्याला मात्र पंच केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताल का? चेंडूची शर्यत मात्र आपण पाहिले चांगलं बॅकअप. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चेंडू होतोय फरार सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धन्यवाद सर आकाश चौगले साहेब या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने आपलं देखील विशेष कौतुक. चला नक्कीच चहाची सोय केलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. आपण चहाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो आपण पाहिलात तर गेलात तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांची एक ऑफर असणार आहे. प्रत्येक षटकार मारा आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज घ्या. पुढचा बॉल थोडासा आपण पाहिला की त्या चेंडूला येऊ दिला दुधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? इथे मात्र आपण पाहायला गेलं तर ही धाव अंगलट येते का असं चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालं. मात्र नशिबानं दिले साथ आणि सुरेश आणि नितीन येथे मात्र सुखरूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 2 धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या धावून पोहोचली ती बिनबाद 6 आकड्यावरती. पहिला षटकांचा वादळी खेळ चालू आहे. धावफलकावर धावाला लागले तब्बल 6. नक्कीच 2 धावा चित्ताच्या चपळाने इथे मात्र पळून काढल्यात. नक्कीच फलंदाज आपण पाहतोय सुरेश आणि नितीन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर राकेश कांबळे पुन्हा एकदा यावेळेस वा क्या बात आहे. अप ट्रॅकर चेंडू पुल शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल वंडरफुल. सुरेशच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. सुरेश नावाचं ब्रँड दाखवणारा एक ब्रँडेड फटका. 6 धावा. या 6 धाव्याने मात्र धाव पुढे सरसावलं. धावसंख्या धाव पोहोचली 13 या आकड्यावरती. आपण मित्रांनो पाहताय षटक क्रमांक पहिला आपण पाहताय खऱ्या अर्थानं पहिले 2 धाव चेंडू हाताळले आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. तो बॅटिंग करणारा संघ अर्थात येलूर संघ आपल्याला पाहायला मिळते. सलामीच्या अर्थ आगवडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय एका बाजूला आहे सुरेश आणि त्यांना साथ देतात डावखुरा हाताचा फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय मालसावडा एक्सप्रेस पाहिलं जातं. राकेश कांबळे बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. काय म्हणाले सर? सुरेश
सुरेश लुगडे क्या बात आहे, काय गोल फलंदाजी चालली पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय आणि नक्कीच सामनावीरासारखी फलंदाजी या सामन्यामध्ये देखील सुरेश करताना आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट, यावेळेस मात्र अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 13. नक्कीच एक दैदिप्यमान 16 सकाळच्या 17 पासून नक्कीच काय सुंदर आयोजन, एक सुंदर असं नियोजन नक्कीच आहे सकाळच्या 17 पासून आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सर, आपण काम बघा, आपण सुद्धा वारंवार आयोजकांचं कौतुक का करताय, तर खरंच एक मी मगाशी म्हणालो की शाहूवाडी तालुक्याची ही मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. मी तुला आपण क्रिकेट नेहमीच खेळतो, मात्र ही खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुक्याची उत्कर्षाची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रत्येक खेळाडूला एक चांगला व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम शाहूवाडी तालुके ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या अंतर्गत आपण यांच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं यातून एक नवा खेळाडू, एक तारा सितारा नक्कीच आपल्या या खेळामध्ये आणि आपल्या या टेलिक्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा दबदबा नक्कीच निर्माण करेल, या अशा अपेक्षा आपण नक्कीच बाळगू शकतो. आणि त्याचाच माध्यम सांभाळून आपण ही स्पर्धा आपण इथे पाहताय. नक्कीच असं म्हटलं जातं, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. इतर मात्र कुछ पाने के लिए कुछ करना पडेगा. इथे मात्र करावं लागेल. गोलंदाजी करणारा जेबीसीसी बात्तळी संघाला इथे मात्र धावगतीला बेड्या घालाव्या लागतील आणि नवीन गोलंदाज त्या धावगतीला बेड्या घालेल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अक्षय, मॅन फ्रॉम नवलाईवाडी, राईट ऑफ द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन इथे मात्र फटका बसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. वन बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील दरम्यान एक धाव पूर्ण केली. एका धाब्यावर समाधान मानावं लागेल आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 14 या आकड्यावर. बिनबाद 14 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाची. नक्कीच सर, आपण पाहायला गेलं तर नितीन यांचं जर आपण फलंदाजी पाहिलं तर नक्कीच एक सातत्यपूर्ण खेळ त्यांचा ह्यासाठी ओळखला जातो की प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि प्रत्येक चेंडूची भेट ही सीमा रेषेची थेट हे त्यांचं वाक्य ठरलंय आणि तेच करण्याचं काम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा आपण 1 सेकंड आपण स्ट्राईक रेंजला पाहताय, अर्थात फलंदाज सुरेश बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर, गोलंदाज अक्षय आपण पाहतोय. पुढचा बॉल, क्या बात आहे, फटका चांगला आहे. एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार षटकार आलाय सुरेश लुगडेच्या बॅट मधून. मित्रांनो, इथे पाहता संघ मालकांच्या चेहऱ्यावर तर हास्य सगळं सांगून जाते. आपण काय संघ निवडलाय आणि का निवडलाय तर ते उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला आहे सुरेश नावाचं वादळ आणि त्यांना साथ देतायत नितीन आणि ते वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतंय. पहिल्या सामन्यावरती मात्र आपल्या नावाचा दबदबा, आपली छाप इथे या स्पर्धेमध्ये नक्कीच टाकली आहे. आता मात्र नवीन सामना मित्रांनो, नव्या दिवस नवीन सुरुवात करावी लागते. तसा नवा सामना, एक नवीन सुरुवात सुरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र संघर्ष करतो एचबीजीसी भातळी संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. नक्कीच यापुढील होणारा सामना असेल प्रियंका 11 ऐनवाडी विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू आलाय, एक धाव, त्यानंतर मात्र षटकार ठोकलाय. सुरेश लुगडे इज ऑन फायर नाव. क्या बात आहे, काय फलंदाजी चालली सुरेश लुगडे यांची या सकाळच्या 17 पासून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय AK-47 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील अचूक टप्पा पाहायला मिळाला. एक तेरी तो एक मेरी, तो शेर तो मैं बब्बर शेर. पहिला चेंडू एक धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक डॉट चेंडू आपल्याला आता पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय. नक्कीच सर, आपण पाहतो सुरेश यांची आपण आतापर्यंत खेळी पाहिले तर 8 चेंडूचा सामना केल्याने 18 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये आतळला. पंचांकडे पाहिला गेला. पंताने सांगितलं यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच एसट्यानं सोडून जाणारा चेंडू एक अवांतर धाव नक्कीच देऊन गेले. या अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 आकड्यावरती. मित्रांनो, आपण प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर अर्थात 14च्या सरासरीनं मात्र धावफलक पुढे सरसावलंय. या प्रकारे आपण अशा प्रकारे धावा जर जमा केल्या तर मात्र धावांचा डोंगर नक्कीच उभा राहील. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अक्षय. क्या बात आहे, भन्नाट वेग. इथे मात्र थोडीशी दिशा चुकली. पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावसंख्येने नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली होती सुरेश याने.
की थोडस खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली षटकामध्ये. नक्कीच सलग लागोपाठ 2 वाईट देखील पाहायला मिळाले. नक्कीच मित्रांनो, आणि आपण खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहताय. एक लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच युट्यूब लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्की त्यांचं कौतुक असेल, कारण सकाळी आतापासून चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, कोणती चुकी होत नाहीये. पहिला विकेट अर्थात सुरेश मैदानाच्या बाहेर. सुरेश गोलंदाजी केली आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर सुरेश मात्र माघारी परतलेत. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता फटका नक्कीच चुकला आणि क्षेत्ररक्षकाने मात्र कोणत्या प्रकारची चूक केलेली आणि एक साधा सोपा इथे झेल मात्र टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मॅन फ्रॉम वनागडेवाडी अर्थात अक्षय वनागडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 3. चला मित्रांनो, थोडं कॉपरेट करायचं आहे. आपण पाहिलं की चार षटकांचा खेळ आहे आणि या 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. आणि जर आपण वेळेकडे लक्ष दिलं तर 10 मिनिटं नक्कीच पूर्ण झालेली आहेत. अजून 6 मिनिटांचा अवधी असणार आहे. या 6 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित षटक हाताळायचा आहे. याची फिल्डिंग करणाऱ्या संघानं, गोलंदाजी करणाऱ्या संघाने याची मात्र नोंद घ्यायची आहे. नक्कीच या पुढील होणारा सामना असेल प्रियंका 11 ऐनवडी विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट, दोन मातब्बर संघ. नक्कीच यापुढे सामन्यात आपण पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच इथे मात्र आपण पाहतो रनवे मध्ये बिघाड झालाय. पंचाने आमच्याकडे पाहिलं आणि निर्णय मात्र कळला की डेड बॉल अर्थात मृत घोषित केला गेलाय. तर तो रनवे मध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज अक्षय यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर, बॉल इन ट्रॅकवर सज्ज आहेत अक्षय. पुढचा बॉल इथे मात्र अक्षयच्या बॅट बॉल, माफ करा, अक्षय वनागडेच्याच बॅट मधून आलाय. हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपला आक्रमण आणि आपला बँड दाखवणारा हा मोठा फटका, साधावा षटकार. नक्कीच जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत बहुतेक अक्षय. आणि त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या बॅट मधून. कप्तान आहेत आणि कॅप्टन्सी सारखी, संघनायकासारखी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. की सुरेश माघारी परतले डगआउटच्या दिशेने, मात्र त्याची कमी इथे मात्र अक्षय कोणतीही कमी पडून देत नाहीये. पुढचा चेंडू त्यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलाय. नक्की डॉट बॉट काउंट केला जाईल आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाचा वादळी खेळ देखील संपुष्टात आलाय. धावपलकावर धावा लागले तब्बल 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघ नक्कीच सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे या सामन्यामध्ये. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, विनंती आहे. जवळजवळ 12 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजून 4 मिनिटांमध्ये आपल्याला नक्कीच उर्वरित 2 षटकं हाताळायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा कॉल करतोय. नक्कीच यापुढील होणारा सामना प्रियंका 11 ऐनवडी विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, दोन्ही संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच सर मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर एका बाजूला संघ आहे तो अर्थात येरोळ आणि एका बाजूला संघ आहे तो अर्थात भाततळे. या 2 संघाच्या दरम्यान ही लढत आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचं काम तुर्तासरी येलोर संघाच्या माध्यमातून केलं गेलंय. तर आपण पाहिलं गेलं तर सुरेश मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत आणि त्यानंतर मात्र आलेला अक्षय यांनी मात्र आपला वादळी खेळ दाखवण्यास मात्र सुरुवात केली. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिले लढत घेऊन गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय कांबळे, अजय यांचा पहिलाच बॉल बंदाट वेगामध्ये हाताळला, थेट घेतला एसटी रक्षकाचा वेध. आपण पाहताय टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहताय चेंडू पडल्यानंतर थोडस गिरकी घेतली आणि थेट मात्र एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिलाच बॉल डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं थोडीशी गती वाढवली, वेगावरती थोडेच वाढ झाले आणि पुन्हा एकदा एसटी रक्षकाचा वेध घेतला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल टाकण्याचे आतापर्यंत आपण पाहतो यशस्वी ठरलेत गोलंदाज अजय कांबळे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती अजय आपल्याला पाहायला मिळतात. नितीन मात्र स्ट्रगल करतायत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, त्याला मात्र बिरकावून दिलाय. फाईल अगेन्स्ट क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. नितीन मैदानाच्या बाहेर.
इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या पण नक्कीच 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र धावगतीला बेड्या घातल्यात. नक्कीच एक विकेट देखील महत्वाची विकेट इथे मात्र अजयने प्राप्त केले. नितीनला माघारी परतवण्यास यश नक्कीच प्राप्त झाले. नवीन फलंदाज लगेच तयार राहायचा आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय इनॅट नंबर 4 वर साहिल चोगले अंडर 23 चा खेळाडू, रायझिंग स्टार शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा उभरता सितारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंबार्डी संघाचा वाघ. नक्की आपण मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेचं कव्हरेज नक्कीच पाहायला मिळते. खरंच डोळ्याचं पारणं फिरणार हे चित्र आपण खऱ्या अर्थानं आपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहताय. खरंच एक सुंदर असं आयोजन शाववाडी तालुक्याच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. एक दैदिप्यमान नेत्रदीपकाचा सोहळा, सुरेख असं आयोजन, तितकं सुंदर असं नियोजन सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. जेवणाची सोय, नाश्त्याची सोय आणि चहा पाण्याची देखील सोय केली गेली आयोजकांच्या माध्यमातून. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच या स्पर्धेची तब्बल 365 दिवस आपण वाट पाहत होतो आणि तोच दैदिप्यमान सोहळा आपल्या भेटीला आलेला. आणि यावेळेस काय करताय योमेश? आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. नक्कीच मित्रांनो आपण पाहायला गेलं तर साहिल मैदानाच्या आतमध्ये ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आले त्याच पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत. आणि त्याचं कारण आहे स्वतः गोलंदाज अजय. कारण आपण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू हाताळला आणि त्यावेळी आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने नितीन याला मात्र माघारी धाडलं आणि त्यानंतर मात्र साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि साहिल यांना मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर आपण पाहिलं गेलं तर 5चा हा खेळाडू संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स येलूर या संघाच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहताय अजय कांबळे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. आजच्या या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतली जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज अजय याचा. नक्कीच येळवण जुगाई संघाचा कर्णधार इथे मात्र गोलंदाजीसाठी जेबीसीबी पातळी संघाकडून दाखल झालाय. नक्कीच हॅट्रिक वर आहे अजय कांबळे. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पुढचा चेंडू राईटमध्ये विकेट. इथे मात्र ब्लॉक करून करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्या बात आहे, या विकेटची हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. दुसरी नक्कीच जेबीसीसी बात्तळी संघाकडून ही दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल अजय याचं. जेबीसीसी बात्तळी संघ नक्कीच या ठिकाणी मातब्बर संघ आहे आणि संतोषला माघारी परतवण्यास यश मात्र प्राप्त झालंय अजयाला. संतोष सर आपण पाहिलं गेलं धावफलकात आपण पाहिलं असेल तर 28 धावा धावफलकात लागल्या होत्या आणि फक्त एकच गडी मात्र बाहेर होता माघारी पडले. मात्र आता आपण धावफलकाचा विचार केला तर 28 धावा आणि 4 गडी मात्र माघारी पडले. ऑनफिल्ड पंचांना विनंती असणार आहे, वेळ पूर्ण झालाय. एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. विनंती असेल ऑनफिल्ड पंच, एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या. नक्कीच शाववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाववाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग. नक्कीच मी विशेष कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून आपल्या या लीग साठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चोख 61,124 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय आबासाहेब पाटील यांचं ससेगाव गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल नक्कीच आयोजकांच्या वतीने. आणि इथे मात्र गोलंदाज अजयच्या गोलंदाजी आवडीने टाळ्यांचा गजर होता. कोणत्या प्रकारची धाव इथे खर्च केली नाहीये आणि 3 गड्यांना मात्र मैदानाच्या बाहेर धाडलाय. नाव आहे वन अँड ओनली अजय कांबळे. क्या बात आहे अजय. नक्कीच कौतुकास्पद आणि टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच यापुढील होणारा सामना आपण पाहतोय प्रियंका 11 ऐनवाडी विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबार्डे. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांनी शेवटचा कॉल असेल. आपण आता नाणेफेकीसाठी यायचं आहे, नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कॉल दिला जाणार नाही याची नोंद आपण नक्कीच घ्यायची आहे. पुन्हा एकदा कॉल करतोय प्रियंका 11 ऐनवाडी विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबार्डे संघ, त्याला यायचं आहे, विनंती आहे.
चला भाऊ, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतात 3 षटक नक्कीच पूर्ण झाले. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडूंना जी किट, नक्कीच एक चांगली किट आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच उद्योजक सन्माननीय आदरणीय अनिल पाटील भाई यांच्या माध्यमातून ही पूर्ण किट या खेळाडूंना पाहायला मिळते. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. विशेष कौतुक आहे त्यांचं देखील. यावेळेस फटका फसलाय, ते मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर अक्षय वनागडेचा खेळ. अक्षय वनागडे बॅक टू डग आउट. सर काय घडतंय या मैदानाच्या आतमध्ये? एका बाजूला पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये ज्योतिर्लिंग येलूर संघाचं पारडं मात्र जड होतं. मात्र ते पारडं आपल्या बाजूने कसं झोकलं गेलं पाहिजे, या पारड्यावरती, या सामन्यावरती आपली पकड कशी घट्ट राहिली पाहिजे, हे जय भीम क्रिकेट क्लब अर्थात JBCC भातताळी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पाहताय सांगितलं होतं आणि वैयक्तिक पहिले षटक करून गोलंदाजी मार्क होती. गवळेवाडी संघाचा तारा, एक सितारा अर्थात जयेश गोपाल आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र गोपाल आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट. अर्धा मात्र अक्षयाला माघारी परतलेत. कॅच टिपले. आता झेल खाली आपण पाहायला मिळाले. राकेश कांबळे एक सुंदर आणि सप्पा झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. चला राजू रणवरे साहेब, आपण माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आपण यायचं आहे. नक्कीच प्रियंका इले आणेवाडी संघाचे संगणक आमच्याशी जोडलेले आहेत. एक्सचेंज स्पोर्ट्स पुन्हा एकदा कॉल करतोय की त्वरित आपण यायचं आहे. वारंवार आपल्याला कॉल दिला जाणार नाही याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज जितो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅटची लेनिंग गेली आणि इथे मात्र टिपलाय झेल. वा क्या बात आहे, अचूक झेल आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी चालली आहे सिद्धेश सर. नक्कीच या सामन्यामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व नक्कीच गाजवलंय गोलंदाजांनी. नक्कीच नक्कीच सर, आपण काय पाहताय मैदानाच्या आतमध्ये, तू चल मैं आया असं काही इथे चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या प्रकारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो ना, डोळ्याची पापणी पडते ना पडते, इथे मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर येता येता का घाई आहे काय कुणास ठाऊक. मात्र इथे मात्र संघाला सावरावं लागेल आणि त्या संघाला सावरण्याचं काम कोणता फलंदाज करेल हे सुद्धा पाहावं लागेल. नक्कीच प्रकाश कारंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅन फ्रॉम कोपाडे, कोपाडे संघाला बिलॉंग करणारा नक्कीच कोपाडे संघाचं नाव या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यामध्ये आदवीनं घेतलं जातं. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख निर्माण केले प्रकाश कारंडे यांनी. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाज हॅट्रिक वर असणार. नक्कीच क्या बात आहे, काय गोलंदाजी चालली. परत परत हॅट्रिक वर, हॅट्रिकच्या अंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळतं जितो. इथे मात्र काय घडतंय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वन बाउंड सीमारेषे पार. प्रकाशच्या बॅट मधून आणखी एक दिमागदार चौकार. मित्रांनो, आपण पाहिलं की तर गणेश चेंडू पर्यंत येतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि या 4 धावा मात्र येलूर संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. त्या 4 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. वदारला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 आकड्यावरती. काही काळासाठी आपण पाहिलं की येलूर संघ धावांची मात्र इथे FD केली होती. आता FD मात्र तोडली आणि इथे मात्र 32 धावा धावफलकावरती लागल्यात. त्याला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स पुन्हा एकदा कॉल करतो. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपणाला वारंवार कॉल केला जातोय. नक्कीच 2 षटकापासून आपल्याला कॉल केला जातोय. आपण नक्कीच नाणेफेकीसाठी खूप विलंब लावताय. इथे मात्र अवांतर धाव, या अवांतर धावेने मात्र पुन्हा धावलकामध्ये येते भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. 6 गडी नक्कीच माघारी परतले. 33 धावा धावफलकावरती लागला. शेवट झटक हाताळता अजूनही षटकात आपण पाहिलं की 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न असेल, तो प्रयत्न सफल होईल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल स्टेप आउट केला, भिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावा षटकार. क्या बात आहे, काय फटका सजवलाय. नक्कीच या 6 धावेच्या मदतीने नक्कीच खेळाडू कक्षामध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. संघ मालकांच्या चेहऱ्यावर देखील एक आनंदाचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. नाही या 6 धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच वधारत जाऊन पोहोचतो तब्बल 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र भन्नाट वेग 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 आणि वेग धारण केलाय. गोलंदाजी मध्ये नक्कीच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज जितेंद्र गोपाळ.
किती चांगली गोलंदाजी राहिली सकाळी या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये विकेट आले होते त्यानंतर मात्र पुरेपूर समाचार फलंदाजांनी जितेंद्र याचा घेतलाय नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर प्रकाश कारंडे आपण पाहताय कोपर्डे संघाचा खेळाडू पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये आदळला त्याला मात्र भिरकावून दिला चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा चौकार या ठिकाणी मात्र धावा येताना पाहायला मिळतात कशा का होईना धावा येत आहेत हे महत्वाचं आहे आता सध्या तरी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येल्लोर संघाला कारण 4 षटकांचा खेळ संपलाय या सामन्याचा पूर्वार्ध संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 43-44 धावांचा आव्हान या ठिकाणी सेट केलेलं आहे जेबीसीसी बातई संघासमोर नक्कीच बॅटची लिडिंग व्हायची होती आणि 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावर 43 नक्कीच सर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 आणि 44 धावांचं आव्हान असेल पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती करणार आहोत बदल मित्रांनो निसर्गाचा नियम आहे बदल हा गरजेचा असतो आणि खरंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल होणार आहे आणि आपण पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहोत अर्थात व्हॉइस ऑफ अंबरनाथ अर्थात सोनूजी बांगर सर आणि त्यांच्या समोर आपल्याला त्यांचा आवाज सकाळचा दिवस नक्कीच पाहायला मिळाला असे व्हॉइस ऑफ टिटवाला अर्थात विश्वाजी केणे सरांना आम्ही घेतो तोच ब्रेक मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आपली मानाची अभिमानाची स्पर्धा शाहवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 धन्यवाद नक्कीच शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 3 नक्कीच आदमीनं आवर्जून असं नाव घेतलं जातं ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे तब्बल 61,124 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे सन्माननीय आदरणीय प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवसेवक समिती महाराष्ट्र यांचे सन्माननीय आदरणीय आबासाहेब पाटील ससेगाव गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल तसेच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण किट या स्पर्धेसाठी लाभलेले आहे अनिल पाटील भाई नक्कीच युवा उद्योजक आहे त्यांचं देखील विशेष कौतुक आहे तसेच एक्स्ट्रीम स्पोर्टचे प्रो सर्व यांच्याकडून अंडर-23 जे संघ 2 संघ खेळले त्यांना नक्कीच यांना किट यांच्या माध्यमातून लाभलेले आहे सन्माननीय आदरणीय राजेंद्र रणवणे साहेब यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक श्री अनिल पाटील दुर्वा स्पोर्ट्स सर्व यांच्याकडून सामनावीर टी शर्ट आणि विजेता उपविजेता यांना मेडल लाभलेला आहे अनिल पाटील यांचा देखील विषय कौतुक आहे सन्माननीय आदरणीय विलास दादा गवळे साहेब नितीन दादा कदम साहेब सुहास जोरे साहेब तसेच पवित्रा एंटरप्राइजेसचे मालक आणि त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल आयोजकांच्या वतीने दिलदार व्यक्तिमत्वांचं आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने खूप सारे कौतुक आणि विशेष आभार जाऊया विद्यमान सामन्याकडे विद्यमान सामना आपण पाहतोय जेबीसीसी भाततळी विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर नक्कीच गोलंदाजीचं वर्चस्व या सामन्यामध्ये राहिलंय नक्कीच एक नाविन्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली 43 धावा धावफलकावर लावल्या 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे जेबीसीसी भाततळी संघासमोर चला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पंच आपल्याला ते अधिकार आहेत आपण पुरेपूर वापर करायचा आहे नक्कीच एक दैदिप्यमान 16 आपण पाहतोय कुमार चाबी दे पानी दे ना पानी दे पानी बॉटल दे कोण आहे आतमध्ये कोण आहे काय बोलणार आहे यार घरी कसे
चला चालू करायचं आहे. पंच विनंती असेल अक्षय वनागणे गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज सलामीवीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जहीर आणि युवराज फलंदाजीने आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅप शोधून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. या सामन्यातील पहिला चौकार जहीरच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेशा होतोय. नक्कीच 44 धावांचं आव्हान आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल सिद्धेश सर काय सांगाल? नक्कीच सर आपण पाहिलं गेलं तर 44 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करायचा असेल या स्पर्धेमध्ये जर जीवित राहायचं असेल तर मात्र अशाच फटक्यांची गरज आहे. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला. आपण पाहिलं गेलं तर यष्टीरक्षकाला मात्र बीट केलंय आणि इथे मात्र धाव पूर्ण केली गेले. पंचांचा इशारा आला. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव इथे ग्राह्य धरली जाईल. एका धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात बिनबाद 5 आकड्यावरती. नक्कीच 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा राईटमध्ये विकेट अक्षय वनागडे आडव्या साईडने ऑन साईडला घेऊन काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. नक्कीच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज अक्षय पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला अक्षयच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी देखील मिस टायमिंग शॉट. इथे मात्र झेल सुटलाय. नक्कीच झेल झालाय. धरतीला दान दरम्यान 2 आणि 3ऱ्या धावेचा देखील सुरेख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 3री धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली नाही. 3 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. नक्कीच सर आता मात्र समीकरण थोडं उलट कर आपल्याला गिनती करावी लागेल. येणारे चेंडू असणार 23 आणि 36 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक सुंदर सुरुवात जय भीम क्रिकेट क्लब बातळी अर्थात JBCC बातळी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तो पूर्ण. दुसरी पलटले. दुसरी सुद्धा येथे सहज साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केले गेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 2 धावेने पुन्हा एकदा धावबळ पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली. ती गोल्डन फिगर अर्थात दुहेरी आकडा 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी एकेरी दुहेरीवर देखील भर दिला गेलाय. नक्कीच पुढचा चेंडू यावेळेस देखील ऑनलाईनला गेल्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाजांच्या मधून खेळाडूंच्या मधून चेंडू जातो. लॉंग स्टंप बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार. चेंडू झालाय फरार. आणखी एक दर्जेदार चौकार. नक्कीच या 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर. नक्कीच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ज्या पॉवर प्ले षटच्या षटकामध्ये धावगतीला बेड्या घातल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, त्या मात्र इथे मात्र खोलल्यात फलंदाजांनी. नक्कीच सर आणि आपण मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहतो. खऱ्या अर्थाने समोरच्या संघाला विचार करायला भाग पाडणं हे आपलं खेळ असतं आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर एका बाजूला आहेत जहीर आणि त्यांना साथ देता येतात युवराज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मित्रांनो. पहिल्या की संस्थाला धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 18 आणि आपण पाहिले गेले तर 30 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 30 ची गरज. 18 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच 10च्या सरासरीने आपल्याला धावा बनवाव्या लागतील. नक्कीच जहीर आणि युवराज मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत JBCC बातळी संघाच्या नक्कीच बाजूने हा सामना असेल. नक्कीच गोलंदाजांना इथे मात्र कमबॅक करावा लागेल. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल चौगले रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू भन्नाट वेग आणि इथे घडतंय काय. पंचांचा आलाय व्हाईटचा इशारा. नक्कीच साहिलला परत पुन्हा टाकावा लागेल. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रयत्न फसलाय. या अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. नक्कीच 15 धावा आपण कधी पाहायला मिळतो. पुढचा बॉल साहिल यांचा आपण पाहतो.
सुरेख चेंडू हाताळला गेला बंद नाटवेगामध्ये. इथे मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं तर ज्योतिर्लिंग येलूर संघाला या सामन्यामध्ये जीवित राहायचं असेल ना तर प्रत्येक येणारा डॉट बॉल आणि प्रत्येक चेंडूवरती आपल्याला खऱ्या अर्थानं विकेट जाणं गरजेचं आहे. तरच आपण या सामन्यामध्ये आपण जीवित राहू. नक्कीच प्रत्येक चेंडू इथे मात्र जेबीसीसी बातळी संघावर प्रेशर निर्माण करेल. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव नक्कीच अर्जित केली गेले. एकेरी दुहेरीने धावून काय होणार नाहीये. एक मोठा फटका नक्कीच येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल पुन्हा एकदा सांगेल प्रेशर निर्माण करेल जेबीसीसी बातळी संघाच्या फलंदाजांवर. नक्कीच सर आपण पाहिल्यात मगाशी की आता मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की थोडासा वाजवी खेळ खेळण्याचा प्रयत्न मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं की तर संयमी खेळ एक सेन्सिटिव्ह मैदानाच्या आतमध्ये आता मात्र उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतात. चेंडू खाली टिपला जेल संपलाय. जहीरचा खेळ. एक महत्वाची विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जहीर इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला नवीन बॅटर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. राकेश कांबळे मॅन फ्रॉम मासवडे. नक्कीच मासवडे संघाचा एबीडी म्हणून ओळखलं जातं. नक्कीच 360 त्याच्या बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचीच पुनरावृत्ती या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आता मात्र राकेश याला करावी लागेल. नक्कीच सर आपण म्हणालात की राकेश ज्यासाठी ओळखला त्यांनी सातत्यपूर्ण खेळ धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 आकड्यावरती. 16 धावा दाबडकावरती लागल्यात आणि मगाशी म्हणालो की मित्रांनो 16वा वरीलचं धोक्याचं आणि इथे धोका मात्र पत्करला गेलाय. तो अर्थात सेकंड इनिंग मध्ये बाडी करणारा संघ अर्थात JBCC भाततळी संघाच्या माध्यमातून. अर्थात धोका म्हणजे काय तर अर्थात जहीर मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालेत. खेळाडू क्रमांक 3 राकेश कांबळे मैदानाच्या आत दाखल झालेत. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 बॉल 28 ची गरज. पुढचा चेंडू राईटामध्ये विकेट स्क्वेअर कट केला. गॅप मध्ये आहे. गॅप मोठा नाही. धावा ना तोटा. चेंडू फरार. सीमा रेषे पार. आलाय दर्जेदार चौकार. नक्की सर एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेलेत. थोडी दिशा दाखवली आणि आपला बॉडी बॅलन्स मात्र काही कॉन्स्टंट ठेवलाय. चेंडूला मात्र दिशा दाखवले. चेंडूने घेतले सीमारेषिकाची भेट आणि या धावा मिळतील मात्र 4 एकदम थेट. त्या 4 धावेने मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 14 आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 24 ची गरज. पुण्याचा बॉलिंग मार्क होती गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क होत्या साहिल. साहिल अर्थात राकेश कांबळे. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र सफल. आणि आपण पाहिलं की ज्या प्रकारे चेंडू पडला थोडा अधिकची उचली घेतली आणि त्याला मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने धलकवण्याचा नक्कीच प्रयत्न होता. मात्र तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय आणि एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. क्या बात आहे. काय फटका सजवलाय. नक्कीच सर येथे राकेशला म्हणावं. राकेश नक्कीच म्हणतोय की तहार मला लाटेचे आहे. हे म्हणे माझं पोट भरणार नाहीये. अनेकदा हारेल मी पण आई शपथ सांगतो जिंकल्याशिवाय माघार घेणार नाहीये आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतोय. नाव आहे राकेश कांबळे. काय फटका सजवलाय मित्रांनो. ज्या अर्थाने संघाला खऱ्या अर्थाने गरज होती ना त्यावेळी हा मोठा फटका आलाय. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 12 आणि 18 धावांची आवश्यकता आहे. विनोद सर काय वाटतं 12 बॉल 18 ची गरज आहे. नक्कीच राकेश जोपर्यंत मैदानावर आहे हे नक्कीच समीकरण अवघड नाहीये राकेश साठी. राकेश आणि युवराज नक्कीच एका बाजूला आयकॉन खेळाडू तर एका बाजूला चॉईस प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 18 धावा. नक्कीच गोलंदाज कोणता गोलंदाज असेल ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाकडे ह्या धावा डिफेंड करेल. निलेश गवळी चॉईस प्लेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पसंतीचा खेळाडू ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचा. गोलंदाजी मार्कवर दाखल झाला मॅन फ्रॉम गवळेवाडी निलेश गवळी. नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला आलाय या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. चला 9 मिनिटं मित्रांनो पूर्ण झालेत. वेळेकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या. आता मात्र 12 बॉल आणि 18 ची गरज आहे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल निलेश यांचा.
पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, समोर लॉफ केला, क्षेत्ररक्षक आहेत जेल मात्र निसटलाय. येथे मात्र वारंवार चुका 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 आणि चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत. मित्रांनो, मोक्याच्या क्षणी जर आपण चुका करत असाल ना तर खऱ्या अर्थानं आपल्या क्षेत्ररक्षणावरती मात्र अभ्यास करावा लागेल. नक्कीच या ठिकाणी ज्या वेळी झेल सुटला जातो त्या वेळी फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि इथे मात्र आत्मविश्वास द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज सारख्या खेळाडूंचा आपण झेल सुटत असेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय क्षेत्ररक्षणामध्ये. हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निलेश कवळी आणि आपलं काम या ठिकाणी चोख पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय. इट्स मॅक्झिमम बिग हिट, षटकार. सर काय पाहता येते जेबीसीने भातळी संघाच्या ताफ्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे आणि का असू नये. काय फटका सजवलाय मित्रांनो. या संघर्षाचं मैदान आहे, येथे कष्ट करावे लागतात. मित्रांनो म्हणतात ना, कष्ट करणाऱ्याला मार्ग सापडतो आणि शोधणाऱ्याला दगडा सुद्धा देव सापडतो. कष्ट करा, मेहनत करा. हे कष्ट करण्याचे आणि मेहनत करण्याचे मैदान आहे. येथे मात्र मैदानात मेहनत कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय ऑन साइडला. हो वा ई हल्ला साधावा. येथे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. युवराजच्या बॅट मधून आपण पाहतो धावसंख्या झाली होती अर्थात 40 आणि 4 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू तर 9 आणि 4 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निलेश कवळी. यावेळेस मात्र इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाज निलेश याने. 2 चेंडूवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो निलेश कवळी, मॅन फ्रॉम गवळीवाडी. तिथं थोडं स्पीडअप करायचं आहे. जवळजवळ 12 ते 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि इथे मात्र फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन एक धावाजीत केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बघता बघता चित्ताच्या चपळीनं पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 42 या आकड्यावर. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 7 आणि 2 धावांची आवश्यकता आहे. भातळी संघाच्या ताफ्यामध्ये आनंदाचा गणेश मात्र खुश आहेत आणि का असू नये मित्रांनो, काय खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. येणारे चेंडू आहे ते 7 आणि 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येल्लोर संघ. काय करताय काय बिघडतंय. डॉट चेंडू येतोय. नक्कीच या ठिकाणी षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागले तब्बल 42. 6 येणारे 6 चेंडू, धावा मात्र गरजेचे आहेत 2. 6 चेंडू आणि 2 धावांची समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहता निलेशजी त्या सामन्याचा आस्वाद खऱ्या अर्थाने आपल्या असोसिएशन कमिटीमध्ये आहे. त्यांचा तो मोलाचा वाटा आहे. मित्रांनो, कोणती स्पर्धा म्हटली किंवा घरात कोणते शुभ कार्य म्हटलं की नक्की ज्या प्रकारे आपल्याला मेहनत घ्यावी लागते ना तशी मेहनत या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीने घेतलेली मेहनत त्याचं मात्र हे फळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र येणारे चेंडू होता 6 आणि 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज प्रथमेश. 6 बॉल 2 ची गरज. पहिला चेंडू, इथे मात्र रिवर्सचा अटेम्प्ट आणि इथे मात्र अनसक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर राकेशचा खेळ पाहून ताफ्यामध्ये आपण पाहिलं असेल का कशाला हे प्रश्न मात्र निर्माण झाले असतील. आपल्याला माहिती आपण विजयाच्या उंबरट्यावरती आहात आणि अशा प्रकारचा खेळ जर आपल्याकडून होत असेल तर नक्कीच प्रश्न निर्माण होईल. कारण मित्रांनो, आपण अनेक स्पर्धा पाहिलेत, अनेक सामने आपण पाहिलेत ज्यामध्ये 6 चेंडूमध्ये एकही धाव झाली नाहीये आणि काही सामने असे सुद्धा पाहिलेत एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा झालेल्या आहेत. पुढचा बॉल त्याला मात्र दिशा दाखवली, जाळं विणलं होतं. येथे मात्र जाळ्यात मासा फसला की काय असं चित्र मैदानाच्या आत निर्माण होते ना होतो. येथे मात्र झेल निसटलाय आणि तो झेल कोणाचा निसटलाय तर राकेश कांबळे यांचा निसटलाय. स्कोर लेवल 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एका धावेची गरज. इथे मात्र सामना पूर्णपणे झुकलाय तो जेबीसीसी भातळी संघाच्या बाजूने. एका धावेची गरज आहे. चला स्पीडअप या मित्रांनो, विनंती आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येल्लोर संघ. सर काय वाटतं?
पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये हाताला पंचांकडे पाहिलं गेलं. आपण पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. न्याय मागण्यासाठी अंकित पंचांकडे पाहिलं गेलं. पंच मात्र तटस्थ, कोणत्या प्रकारची हालचाल नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास मैदानाच्या आतमध्ये नाहीये. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 3 आणि एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल 1 ची गरज. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा, थोडं. आपण पाहताय अंधार होत चाललाय, त्यानंतर मात्र आपल्याला बाळल्याचा सामना करावा लागू शकतो. सो प्लीज आपण ती जर आपली इच्छा नसेल थोडं कोऑपरेट करा. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 2 धावा डिफेंड करताना पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 1, आता मात्र तिसरा चेंडू देखील डॉट. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश कळंद्रे. यावेळेस फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन. इथे मात्र कोणतीही विजयी फटका जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला आपण पाहताय JBCC भातळी अर्थात जयभीम क्रिकेट क्लब भातळी या संघाचा मात्र कौतुक करावं लागेल. आपला विजयी रथ मात्र येथे सुखरूपणे चालू ठेवला. दोन्ही संघाचा सुद्धा अभिनंदन करेन. जाऊ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आवाजामध्ये बदल. मी आमंत्रित करतोय सोनूजी बांगर सर आणि विश्वाजी केणे सरांना. आम्ही घेतो तुर्तास ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत राहा. अजूनही आपल्याला सामने खेळ